तर ब्लॅकमेल करणाऱ्यांवर बोलणार नाही, राणांनी अडसुळांना हा टोला लगावलेला आहे। आपल्या मतदारसंघात दिवे लावा मग दुसरीकडे फिरावं असं देखील नवनीत राणा यांनी म्हटलं। बच्चू कडूंनी आपल्या मतदारसंघात किती दिवे लावले अशी टीका देखील नवनीत राणांनी बच्चू कडूंवर केली। बच्चू कडू जर महायुतीमध्ये असले तर ते अचलपूरमधनं निवडणूक लढवतील, महायुतीकडनं, आणि मेळघाटमधलं देखील राजकुमार पटेल निवडणूक लढवेल। अशा वेळेस काय करणार? तुम्हाला विरोध केला तसं तुम्ही वारंवार सांगितलेलं आहे, महायुती असून महायुतीचा धर्म पाडला नाहीत। आता तुमची काय मग भूमिका असणार? ज्यांनी युतीमध्ये राहून धर्म नाही पाळलं तर मग येणाऱ्या भविष्यात माझी जनताही पाळणार नाही। राणांना महायुतीतून बाहेर काढलेलं पाहिजे असं त्यांनी थेट म्हटलेलं की त्यामुळे भाजपचे नेते अडचणीत येत आहेत असं अभिजित अडसुळांनी म्हटलेलं आहे। त्या दुसरीकडे राज्यपाल पदाचा शब्द देखील पाडला नाही असं दुसरीकडे आनंदराव अडसुळांनी म्हटलं। कसं पाहता त्यांच्या या वक्तव्याकडे? मी आपल्याला एवढंच म्हणू शकते, ब्लॅकमेलर जे असतात त्या लोकांवर जास्त मी भाष्य करत नाही। आज मोर्चा निघतात बच्चू कडूंचा, महायुतीमध्ये आहेत, अल्टिमेटम सरकारला दिलेला आहे। कसं पाहता त्यांच्या या मोर्चाकडे? संभाजीनगरमध्ये मोर्चा, पहिले आपले मतदारसंघामध्ये दिवे लावा म्हणा आणि मग संभाजीनगर पोचा। आपले मतदारसंघामध्येच अंधार आहे आणि दुसरी ठिकाणी चालले दिया लावायला, तर त्यांनी आपले मतदारसंघामध्ये येऊन फिराव की काय केला म्हणून। एकही सुद्धा उद्योग, एकही शेतकरी, एकही पानदान रस्ते जोडेही मतदारसंघामध्ये किती दिवे लावले त्यांनी एकदा विचार करून पहा। कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, धारणी, अमरावती।